प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे सर्व भक्तांचं स्वागत करायचं या श्रीमद भागवत कथा किंवा तुकारामजीच्या या शुभ दिनी. तसा आजचा कार्यक्रम किंवा प्रवचन पूर्व निर्धारित नव्हता, त्यामुळे बऱ्याच भक्तांना शेवटच्या क्षणी माहिती भेटली किंवा कार्यक्रमात बदल झाला. गेल्या मंगळवारपासून बुधवारपासून मंगळवारपर्यंत राधा दामोदर मंदिरामध्ये 7 दिवस रामानंद राय आणि चैतन्य महाप्रभूंची वार्तालाप, त्याविषयी कथा 7 दिवस झाली. 8वा दिवस कालचा होता, बुधवारी 8वा दिवस, तो जगन्नाथ मिश्र उत्सव. आणि आजचा 9वा दिवस. एकतर कथा 7 दिवस व्हावी किंवा 9 दिवस व्हावी, 8 दिवस होत नाही. तर 9वा दिवस सुद्धा तिथंच होता. पण काल अचानक म्हणजे गाव विचाराला किंवा भगवंतांची इच्छा, तुकाराम बीज किंवा तुकाराम महाराजांचा जो संबंध विठ्ठल रुक्मिणीशी आहे आणि ती कथा विठ्ठल मंदिरात होणं आवश्यक आहे असं वाटलं आणि अनाउन्समेंट केली. पण नंतर कळालं की आज बुधवार नाही गुरुवार, आणि गुरुवारी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे किंवा साप्ताहिक सत्संग बुधवारी असतो. पण आपण सर्वांनी अनुमती दिली आणि विठ्ठलाचीच इच्छा असेल की आपले महान भक्त, कारण भगवंत सुद्धा आपल्या भक्तांची स्तुती गायन ऐकण्यासाठी लावायचं असतं. जसं आपण दररोज जे ब्राह्मण भक्त आहेत भगवंतांना विश्रांती देतात रात्रीच्या वेळी, आणि दररोज भगवंतांना झोपवताना त्यांची चरण सेवा केली जाते. कारण दिवसभर उभारून पाय दुखत असतात, पाय वगैरे दाबून भगवंतांना ज्यावेळी झोपवलं जातं तेव्हा त्यांचीच कथा त्यांना सांगितली जाते. आता त्यांच्या कथेमध्ये ते एकटे तर नाही, त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे भक्त आणि प्रभुपादांनी म्हणून सांगितलं आपण दररोज रात्री कृष्णा बुक मधील त्यांच्या संबंधित कथा आपण भगवंतांना सांगतो. यशोदेसोबत, नंद महाराजांसोबत, त्यांच्या बालमित्रांसोबत, राधाराणीसोबत, गायींसोबत. तर भगवंतांना आपली स्तुती किंवा वेद मंत्र किंवा तंत्र यापेक्षा त्यांच्या भक्तांनी त्यांना ओरडलेलं आवडतं. जे बाळकृष्ण आहे वृंदावनातील, विशेष करून ब्रजवासी भक्तांची ब्रजवासी भक्तांनी त्यांना ओरडलेलं आहे, त्यांना दंडित केलेलं आवडतं, कारण स्वाभाविक प्रेम. तर असेच एक महान भक्त संत तुकाराम, त्यांची आज पुण्यतिथी किंवा तिरोभाव. तर तुकाराम महाराजांचा आणि आपल्या गौडीय भक्तांचा संबंध इतका घनिष्ठ आहे, आणि आपला गौडीय संप्रदाय आणि तुकाराम महाराजांचा संप्रदाय असा वेगळा नाही, एकच आहे. सगळ्यात पहिला जेव्हा चैतन्य महाप्रभू पंढरपूरला भेट दिली, बऱ्याच भक्तांना माहित होतं, हरे कृष्ण भक्तांना किंवा इस्कॉनच्या भक्तांना, की तुकाराम महाराज पण आपले आचार्य आहेत. जसं आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा षड गोस्वामी वृंदांमध्ये तुकाराम महाराजांचं नाव येत नाही, किंवा आपली गौडीय परंपरा जी आहे, श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, रूप गोस्वामी, षड गोस्वामी, भूगर्भ गोस्वामी, लोकनाथ गोस्वामी, कित्येक असे आचार्य आहेत. पण तुकाराम महाराजांचं कधी आचार्य किंवा श्रीनिवास आचार्य असं नाव कधी आलं नाही. पण ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंची पंढरपूर भेट हा दक्षिण भारतातील अध्याय जो आहे, भागवत चैतन्य चरितामृत मध्य लीला 7वा अध्याय,
आणि कृष्णदास कविराज गोस्वामी स्वरूप दामोदरांचा कडच्या म्हणजे स्वरूप दामोदरांची जी डायरी आहे, महाप्रभू कुठे गेले, कधी गेले, त्याचा आधार घेऊन कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात स्वरूप दामोदरांचा कडच्या म्हणजे त्यांची डायरी दैनंदिनी. काही लोक दररोज लिहितात डायरी. आज इतका प्रॉफिट झाला, इतका लॉस झाला, आज यांची भेट झाली, आज त्यांना भेटण्यात आलं. तसं ते दररोज लिहून ठेवायचे. त्याच्या आधारावरती दोन जण लिहायचे, स्वरूप दामोदर आणि मुरारी गुप्त. मुरारी गुप्तांची जी डायरी आहे कडच्या, त्याच्यावरती चैतन्य महाप्रभूंच्या बाललीलांचं वर्णन. कारण मुरारी गुप्त साक्षात हनुमानजी आहेत आणि चैतन्य महाप्रभूंची मावशीर वाडी ज्या ठिकाणी आज गौडी मठ आहे मायापूरमध्ये, त्या गौडी मठापासून जर आपण राईट टर्न घेतला, थोडस शेतातून आत गेल्यानंतर मुरारी गुप्तांचा श्रीपाठ आहे. आणि मुरारी गुप्त हनुमानजी असल्यामुळे त्या ठिकाणी मुरारी गुप्तांनी जे सीताराम लक्ष्मण यांची सेवा जी केलेली तिथं राम मंदिर आहे. तर त्यांनी जे डायरी लिहिली त्याच्या आधारावरती आदी लीला म्हणजे सगळ्या बाल लीला, महाप्रभूंनी योगपीठ मध्ये जन्मस्थान आहे किंवा त्या ठिकाणी बाल लीला नववीरच्या त्या आणि स्वरूप दामोदरांच्या कडच्या किंवा डायरीवरून महाप्रभूंच्या जगन्नाथपुरी आणि तिथील पुढच्या लीला. तर महाप्रभू संन्यास त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये घेतला, मकर संक्रांतीच्या वेळी 1-2 महिने महाप्रभू राहिले आणि मार्च एप्रिल मध्ये ते निघाले दक्षिण भारत यात्रेसाठी 1510. तर त्यावेळी महाप्रभू पंढरपूरला आले आणि त्याचं वर्णन कृष्णदास कविराज गोस्वामी यामध्ये लिहिलेमध्ये 7व्या अध्यायात करतात. तथा दैते आईला पंढरपुरे विठ्ठल ठाकूर देखी पाहिला आनंद. तथा दैते प्रभू आईला पंढरपूर. तथा दैते म्हणजे तेथून, कुठून? कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये चैतन्य महाप्रभूंनी माता लक्ष्मी म्हणजे जी अंबाबाई आहे, गणेश, दुर्गा देवी, जी मंदिरं मुख्य मंदिरं जी आहेत कोल्हापूरमध्ये, त्या सर्वांचं दर्शन घेऊन तथा दैते प्रभू आईला पंढरपूर. आणि तिथून मग कोल्हापूरहून चैतन्य महाप्रभू पंढरपूरमध्ये आले आणि विठ्ठल ठाकूर देखी पाहिला आनंद. आणि विठ्ठल ठाकूर म्हणजे साक्षात विठ्ठलाला पाहिल्यानंतर ते आनंदित झाले. आता दोघे तेच आहेत, तेच कृष्ण आहे, तेच द्वारकाधीश आहे, पण एक सर्वसाधारण भक्ताची भूमिका निभावत असल्यामुळे त्यांना आनंद झाला. आणि महाप्रभू पंढरपूरमध्ये 11 दिवस आहे. किती? 11 दिवस. तर पहिला आपला जो संबंध आहे गौडी कनेक्शन किंवा गौडीय भक्तांचा संबंध, महाप्रभू श्रीरंगम नंतर इतका वेळ कुठंच नाही दिला. सगळ्यात अधिक वेळ जगन्नाथपुरीमध्ये 18 वर्ष, त्यानंतर 4 महिने आपल्या श्रीरंगामध्ये चातुर्मास आणि 11 दिवस पंढरपूर. दररोज चंद्रभागा स्नान, विठ्ठल दर्शन आणि विठ्ठल मंदिरात कीर्तन. तर पहिलं कनेक्शन आपलं. दुसरं, नित्यानंद प्रभूंची दीक्षा पंढरपूर धामात झाली. आता आधी गुरु साक्षात बलरामजी आहे, जगभरात कुठलंही स्थान शोधू शकले असते. वृंदामध्ये दीक्षा घेतली असती, बरसानामध्ये घेतली असती, पण नित्यानंद प्रभूंनी पंढरपूर धाम निवडलं. त्याचं एक महत्वाचं कारण आपल्यासाठी, म्हणून आपला किती गुरु परंपरेशी किती एक घनिष्ठ संबंध आहे. आपण सगळे जे पंढरपुरात दीक्षा झाली, इतके सौभाग्यशाली सगळे साक्षात आपले आदि गुरु बलरामजी, अनंत शेष, नित्यानंद प्रभू त्यांची दीक्षा पंढरपूरमध्ये. चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ विश्वरूप, ते जेव्हा त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी संन्यास घेतल्यानंतर नित्यानंद प्रभूंना असिस्टंट बनवून ते भारत भूमीच्या यात्रेवरती निघाले, भारत यात्रा. आणि वेगवेगळ्या स्थानी तीर्थस्थानी दर्शन करत 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 ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये विश्वरूपाने आपली शेवटची लीला त्यांनी संपवली. आणि ते विश्वरूप नित्यानंद प्रभूंच्या शरीरामध्ये एकत्रित झाले.
आता नित्यानंद म्हणजे बलराम आणि चैतन्य महाप्रभूंचे भाऊ विश्वरूप म्हणजे तेही बलराम आणि दोन बलराम आता पंढरपूरमध्ये एक झाले आणि विश्वरूप महोत्सव किंवा विश्वरूप ज्या दिवशी त्यांनी आपली लीला संपवली ते स्थान सुद्धा पंढरपूर आहे. माधवेंद्र पुरींचे शिष्य लक्ष्मीपती क्षमा करा श्रीरंगपुरी नित्यानंद प्रभूंनी लक्ष्मीपती तीर्थकडून दिशा घेतली आणि माधवेंद्र पुरींचे शिष्य श्रीरंगपुरी हे ईश्वरपुरींचे गुरु भाऊ आहेत. ईश्वरपुरी कोण आहे? चैतन्य महाप्रभूंचे गुरु आणि त्यांचे गुरुबंधू पंढरपुरात राहत होते ज्यावेळी चैतन्य महाप्रभू तिथे होते आणि त्यांना कळालं श्रीरंगपुरी तिथे आहे आणि महाप्रभू आनंदाने त्यांच्या भेटीसाठी गेले, त्यांना प्रणाम केला. 7 दिवस त्यांच्यासोबत त्यांनी कथा कीर्तन केली आणि तेव्हा श्रीरंगपुरींना आठवलं ते म्हणजे तुमचं नाव काय? म्हणजे माझं श्रीकृष्ण चैतन्य. कोणतं गाव? म्हणजे नवदीप मायापूर. अरे नवदीप, मी माधवेंद्र पुरींसोबत नवदीपमध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी नवदीपमध्ये एक माता आहे शची माता आणि ते सची माता आणि जगन्नाथ मिश्र इतके चांगले गरसत ग्रस्त आहेत. त्या दोघांनी आमची इतकी काळजी घेतली आणि सची मातेनं आमच्यासाठी केळीच्या फुलांची भाजी बनवलेली होती. केळीच्या झाडावर ते फुल अटकलेलं असतं चॉकलेटी रंगाचं डार्क चॉकलेट. त्याचं एक एक पान काढल्यानंतर खाली छोटी छोटी फुलं असतात मग एक दुसऱ्या पानाखाली आणखी थोडी फुलं. त्या फुलांची केळ्याच्या फुलाची भाजी इतकी सुंदर बनवलेली होती की त्याची चव आजही माझ्या तोंडावर आजही जिरली. आणि त्यावेळी महाप्रभू हसले म्हणाले ते जगन्नाथ मिश्र आणि सची माता मी संन्यास घेण्या अगोदर माझ्या पूर्व आश्रमाचे माझे आई होते. किती स्ट्रॉंग कनेक्शन आहे पंढरपूर. आणि हा जो श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये तथा दैते प्रभू आईला पंढरपुरे विठ्ठल ठाकूर देखी पाळीला आनंद. आणि त्या श्लोकाचा किंवा त्या पया म्हणतो आपण बंगालीमध्ये जसं त्यांना म्हणतो पया. जसं अभंग आहे गाथेमध्ये, श्लोक आहे भगवद्गीता आणि भागवतमध्ये. बंगाली जे श्लोक आहेत त्यांना आपण पया म्हणतो पया. तर त्या तात्पर्यामध्ये आता आपल्या इस्कॉन संस्थेचे संस्थापकाचे आहेत ज्यांनी जगाला कृष्ण भक्ती किंवा संपूर्ण ज्ञान दिलं, भगवंतांपर्यंत पोहोचवलं, चैतन्य महाप्रभूंपर्यंत पोहोचवलं सर्वांना. ते प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले त्यांनी पंढरपूर धामामध्ये तुकारामांना दीक्षा दिली आणि तुकाराम आचार्य झाले. प्रभुपाद तुकाराम लिखे तुकाराम आचार्य श्री प्रभुपादांचे शब्द आहेत तात्पर्यामध्ये. आणि तुकाराम आचार्य झाले. तुकाराम महाराजांचा जो संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे तो आजही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रभुपाद स्पेशली इन मुंबई अँड ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि त्या संप्रदायामध्ये आपल्यासारखंच गौडीय भक्तांसमान करताल आणि मृदंग घेऊन सगळे भक्त कीर्तन करतात. हे प्रभुपादांचं तात्पर्य आहे त्या श्लोकावर. एक सगळ्यात महत्वाचं आहे तुकाराम महाराजांना चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा दिली. दुसरं तुकाराम आचार्य झाले आणि वारकरी संप्रदाय आणि आपल्या संप्रदायामध्ये काहीही भेद नाही. आपले काही मूर्ख भक्त असतात ते कधीतरी म्हणतात की नाही त्यांचा संप्रदाय वेगळा आहे आमचा वेगळा आहे. काही नाही, प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे. देयर इज नो डिफरन्स बिटवीन देअर कीर्तन अँड आवर कीर्तन. कीर्तनामध्ये कधीही वेगळा भाव असू शकत नाही. तेही आणि करताल मृदंग घेऊन कीर्तन करतात आणि आपणही करताल आणि मृदंगाच्या आधारे कीर्तन करतो. तर हे चैतन्य महाप्रभूंच्या विषयी आणि तुकाराम महाराजांच्या विषयी त्या तात्पर्यामध्ये शुभ प्रवचन देतात. तर तुकाराम महाराजांचा आविर्भाव जो झाला तो आविर्भाव 1608 मध्ये देहू गावात अवतरित झाले. 1608 आणि सदेह वैकुंठ गमन 1650. तर आज जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 376वा
376. तर श्रील प्रभुपाद आपण ऐकतो श्रीमद भागवत मध्ये 4थ्या स्कंदात ज्यावेळी ध्रुव महाराजांनी वैकुंठ गमन केले, एक ध्रुव महाराज होते त्यांनी वैकुंठ गमन सदेह केले. या ग्रॉस बॉडी किंवा जो सदेह आहे त्या देहाने वैकुंठात कोणी जाऊ शकत नाही, फक्त आत्मा आपली वैकुंठात जाते. हा देह याच पृथ्वीवरती पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. भूमिरापो नरो वायू खम मनो बुद्धी देवच अहंकार इति मन्ये भिन्ना प्रकृती अष्टधा. जे आकाश, भूमी, जल, अग्नी, वायू हे जे शरीरामध्ये आहे पंचमहाभूत, हे पूर्णपणे इथंच नष्ट होतं आणि फक्त मन, बुद्धी, अहंकार समेत आत्माचा प्रवास चालू होतो. पण एक ध्रुव महाराज जे सदेह, हा देह घेऊन ते वैकुंठात गेले. नंद आणि सुनंद त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले होते आणि ते भगवंतांच्या पुष्पक विमानात बसून ते निघून गेले. आणि ते होतं सत्य. आणि त्यानंतर जर कलियुगामध्ये फक्त 375 किंवा 76 वर्षापूर्वी किंवा ध्रुव महाराजांनंतर जर कोणी सदेह वैकुंठात गेलेले असतील तर ते तुकाराम. सदेह म्हणजे त्यांचा देह सुद्धा इतका आध्यात्मिक झालेला होता की तो पृथ्वीवर राहिला नाही. आजही आजच्या दिवशी नांदुरकीचं जे झाड आहे त्या ठिकाणी, नांदुरकी वेगवेगळ्या झाडांचे फणस आहे, आंबा आहे, कडुलिंब आहे, तसं नांदुरकी नामक जो वृक्ष आहे ते वृक्ष आज ठीक दुपारी 12 वाजता इतक्या जोर जोरात हलू लागतो. हवा असू नसो ते वृक्ष सुद्धा हलू लागतात. का? कारण आजपासून 376 वर्षापूर्वी ठीक दुपारी 12 वाजता कीर्तन करत करत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले. आणि जो गरुड आलेला होता भगवंतांचा, त्या गरुडाच्या पंखामुळे ते जे वृक्ष हल्लं आजही हलतं. आणि एकदा जर का ते वृक्ष हल्लं मग कीर्तन प्रारंभ होतात आणि तुकाराम चा प्रसाद वितरण आणि भंडारा इत्यादी सगळं चालू. लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी भक्त एकत्रित येतात ते दर्शन घेण्यासाठी. आजही गरुड येत असेल. आपली तितकी शुद्ध भक्ती किंवा आपले इंद्रिय, आपले डोळे त्यांना पाहू शकत. जसं कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, आजही चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू गौर मंडल भूमीमध्ये किंवा नवदीप धामामध्ये आपली त्यांची लीला चालू आहे. कौनो भाग्यवान जीव देखी बारे बारे. फक्त जे भाग्यवान जीव आहेत तेच त्याचं दर्शन करू शकतात. तर तुकाराम महाराज भले जरी गृहस्थ जरी असले तरी त्यांची शुद्ध भक्तीचा आपण कधीही कुणाशीही बरोबरी करू शकत नाही. हई तुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धी. बाकीचे बरेच होते पण त्यांची भक्ती मिश्र भक्ती असल्यामुळे ती थोडी मिश्र भक्ती. त्यांनी काही वेगवेगळे कारण कार्य करून एक अमानुषीय कारण, एक सर्वसाधारण माणूस जे कार्य करू शकत नाही, जसं ज्ञानदेवाने रेडा बोलावला, रेड्याच्या डोक्यात त्याने हात ठेवला आणि वेदोक्त मंत्रोच्चारण, तो रेडा सुद्धा मंत्रोच्चारण करू लागला. घरामध्ये जेव्हा इंधन नव्हतं, चूल नव्हती, त्यावेळी त्याने आपल्या पाठीवरती पोळ्या होत्या. पण तुकाराम महाराजांनी कोणतंही असं कार्य दाखवलं नाही. शक्ती होती त्यांच्याकडे पण कधी तुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धी. फक्त शुद्ध भक्तीच त्यांनी स्वीकारली. तुकाराम महाराज, तुकाराम बोलोबा आंबेले, ते आपल्याला वाटते गरीब होते किंवा पैसे नव्हते म्हणून भक्त झाले किंवा संकटामुळे भक्त झाले. मोठे जामीनदार होते. वडिलोपार्जित इतकी संपत्ती होती पण दुष्काळामुळे, आणि असा दुष्काळ 2-3 दिवसापूर्वी सांगत होतो मंदिरात की असा दुष्काळ फक्त असं नाही की म्हणतात की दुष्काळ पडला दुष्काळ पडला, पण लोक आनंदाने खाऊन पिऊन होते. अतिवृष्टी अनावृष्टी. अतिवृष्टी म्हणजे ओला दुष्काळ, अनावृष्टी म्हणजे पाऊस पडत नाही म्हणून सुकून जातं सगळं, तो दुष्काळ, सुखा दुष्काळ.
तर तुकाराम महाराजांच्या वेळी असा दुष्काळ होता की लोकांना खायला नव्हतं. लोक वाट बघायचे दुसऱ्यांच्या घरात की ह्यांच्या घरात जर कोणी नेलं तर 12 वेळचं जेवण भेटेल, 11 वेळचं गोड जेवण भेटेल, असे लोक वाट बघायचे. लोक घरी कोणाचा मृत्यू होण्या अगोदरच जाऊन तिथं थांबायचे, मरायची वाट बघायची. लोक गावात खायला नव्हतं अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळी त्यांनी पूर्णपणे जेही आपली संपत्ती होती ती सगळी जसं गोस्वामींनी दान करून टाकली तशी त्यांनी दान करून टाकली. काहीच नाही. एक दिवस तर ते गेले पत्नीच्या सांगण्यावरून किंवा पत्नीचे दिवसभर त्रास किंवा टोमणे ऐकून मध्ये जावं काहीतरी करा आणि गेले शेत राखण्यासाठी गावच्या पाटलाचं. आणि शेत राखण्यासाठी गेले, कीर्तन करत बसले. त्या रात्रीच्या वेळी सगळ्या गुरांनी पूर्णपणे शेतीचा नायनाट करून पाटलाने त्यांचं घर नावावर देऊन घेतलं. म्हणजे आता नुकसान झालं, घर नावावर. पण भगवंतांची अशी अधिकृती कृपा होती, जितकं राशन किंवा जितकं धान्य यायचं त्याच्या कित्येक शेकडो पटीनं तिथं त्याचं धान्य आहे. पूर्ण शेत नायनाट होऊन सुद्धा. आणि त्यावेळी त्या पाटलाला कळालं की फार मोठा अपराध केला. त्या पाटलाने सांगितलं जे एक्स्ट्रा जे राशन आलेलं त्याचा अधिकार तुकाराम महाराजांचा. त्यांनी पूर्णपणे बैलगाड्या भरून भरून सगळे गहू आणि सगळे दाणे त्यांच्या घरी पाहतात. आणि तुकाराम महाराजांनी त्या गावासोबत आलेले जे गरीब लोक होते किंवा भिक्षुक होते सगळ्यांना वाटून घरी जे पत्नी त्यांची पीठ बनवलेलं होतं गहू गहू ते गहू सुद्धा गव्हाचं पीठ सुद्धा त्यांनी देऊन टाकलं. आणि जैसे ते काही नव्हतं आणि काहीच नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा गमन संसार, बरे झाले बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गोरे ढोरे, बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा, बरे झाले तुझे केले देवाईला, लेकरे बाईला उपेक्षिली, तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. ही त्या काळाची शुद्ध मराठी. बरे झाले देवा निघाले दिवाळी. येथे दुष्काळाच्या पिढीमुळे दिवाळीचे निघालं सगळं घरातून झालं बरं. जी थोडीफार आसक्ती राहिलेली संपून गेली. जसं नारद मुनी दासी पुत्र होते आणि व्यासदेवाने इतके सगळे ग्रंथ देऊन सुद्धा त्यांना आनंद किंवा समाधान होत नव्हता. म्हणून नारद मुनी त्यांचे गुरु व्यासदेवांसमोर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही भरपूर वेगवेगळे वेद पुराण लिहिलेले आहेत, हे करा हे करू नका, हे करा हे करू नका, पण भगवंताच्या शुद्ध भक्तीविषयी तुम्ही कधी लिहिलं नाही, भगवंताच्या लीलेविषयी कधी लिहिलं नाही आणि म्हणून तुम्हाला समाधान प्राप्त नाही. आणि म्हणून तुम्ही कृष्ण लीलेवरती लिहा आणि त्यांनी भागवत लिहिलं. आणि त्यावेळी नारद मुनी आपला इतिहास सांगू लागले. मी सुद्धा एक दासी पुत्र होतो आणि दासी पुत्र असल्यामुळे मी माझी जी आई होती दासी, त्या आई सोबत मी त्या साधूंच्या चातुर्मासाच्या वेळी जे साधू भ्रमण करत आलेले होते त्या साधूंची मी सेवा करतो आणि सेवा करते वेळी त्या साधूंना भोजन प्रसाद द्यायची सेवा माझ्या आईची होती. एक दिवस मी आई सोबत त्या साधूंची अनुमती घेतली आणि त्यांचा उच्चिष्ट प्रसाद मी घेतला, त्यांच्या पत्राळावर चढले आणि त्यांची कृपा माझ्यावरती झाली. मला भगवंतांची भक्ती प्राप्त झाली, साधूंचा महाप्रसाद स्वीकारला. काळांतरानं माझी आई एक दिवस संध्याकाळच्या वेळी दूध काढून येत होती. त्यावेळी तिला सर्पदंश झाला आणि तिचा मृत्यू झाला. एक जी माझी आसक्ती राहिलेली होती ही आसक्ती आज संपली. मग मी विचार केला तर आई पण गेली, मी पण एकटाच आहे, अनाथ आहे, घर काय करणार. मग त्या आईला मी घरात ठेवलं आणि घरालाच आग लावली, घरालाच स्मशान बनवलं. कारण का शेवटची आसक्ती तरी कशा
मग घर आहे, मग ते घर सांभाळायला कोणीतरी पाहिजे, मग लग्न करा. त्यापेक्षा घराला सुद्धाच पेटून दिलं आईसोबत. आई पण आणि ती शेवटची घराची असलेली आसक्ती. आणि त्यानंतर मला भगवंतांची काही कृपा प्राप्त झाली. तर ते लिहितात तुकाराम महाराज, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. भगवंता या त्रापामुळे किंवा कष्टामुळे तुमचं तीव्र चिंतन झालं आणि या संसार मी उलटी केल्याप्रमाणे निघून गेला. वमन म्हणजे उलटी. या संसारावरती मी उलटी केली. बरे झाले देवा बाईक कर तशा. माझी बायको अशी भांडखोर भाई भेटली. बरं ती दररोज भांडायची, त्यामुळे मला तुमच्या चरणी प्रेम उत्पन्न झालं. जर ती प्रेमळ असली असती, जर तिने माझं प्रेम केलं असतं माझ्यावर, तर आसक्ती पुन्हा वाटली असती. त्यापेक्षा तिनेही दाखवून दिलं की जगामध्ये कोण कोणाचं नाही, कोण कोणाचे कोणी, कोणी नव्हे कोणी. त्याच्या पुढे ते बरंच काही लिहितात. भाऊ कोणाचा, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे. कोण नाही ना जगात. भाऊ कोणाचा, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे. सगळे म्हणजे सोयरे, नातेवाईक, पाहुणे ज्यांना आपण म्हणतो. आणि या भांडखोर बायकोमुळे बरी झाली दुर्दशा जनामध्ये. ज्या संसारातील लोकांमध्ये दरवेळी इन्सल्ट व्हायचं ते सांगत झालं. आसक्ती राहिली. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन पुरे ढोरे. सदैव माझ्या जगामध्ये अपमान झाला, माझी गुरढोरं निघून गेली. बरोबर आपण म्हणतो असं कधी. जॉब गेला किती चांगलं झालं, बायको पळून गेली किती चांगलं झालं, मी आजारी पडलो किती चांगलं, कधीच म्हणत. पण तुकाराम महाराज प्रत्येक गोष्ट दिली झाली भगवंता बरं झालं, ज्यामुळे संसाराची आसक्ती आपोआप नष्ट झाली. जसं आपण कधी कधी भगवंतांना स्वतःहून देत नाही, भगवंत काढून देतो. त्यावरती आपण म्हणतो भगवंतांची कृपा. जसे एक व्यक्ती कुरमुरे खाणार होता, थोडा जोरात हवानी सगळे कुरमुरे उडून गेले. गोविंदाने नमः, हा गोविंदाला अर्पण. जसं द्राक्ष खायला भेटली ना, म्हणजे द्राक्ष आंबट आहेत असा आपण विचार करतो. तो कोल्ह्याची करतात, द्राक्ष भेटली म्हणजे काय, द्राक्ष आंबट. पण तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता तुमची फार कृपा झाली, ज्यामुळे मला तुमच्या चरणी आसक्ती वाढू लागली. बरे झाले नाही धरली लोक लाज, बरा आलो तुझं शरण देवा. ही लोकलाज, लोकांमध्ये एकदम माझी इमेज, त्या लोकांमध्ये प्रसिद्धी काही राहिलेली मला नाही. लोकांनी मला पागल समजलं, मूर्ख. त्यामुळे मी तुमच्या शरण अधिक येऊ शकलो. बरे झाले तुझे केले देवाईला, लेकरे बाईला उपेक्षिले. आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्या मंदिरात येतो त्यावेळी काय म्हणतात, आपोआप मी तुमच्या भक्तीमध्ये प्रगती झाल्यानंतर ही पोरं आणि पत्नी यांची आसक्ती कमी होऊ लागली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. माझ्यासाठी तर दररोज एकादशी. तसं त्या सुदामाच्या पत्नीनं सांगितलं की जा आणि द्वारकाधीशांना सांगा, एकच संदेश द्या. म्हटले तुमचे जे वैष्णव भक्त आहेत ते एक पावमे एक एकादशी होय. म्हणजे एक पक्ष जो आहे, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, एक पक्ष मध्ये एक एकादशी आहे. तुम्ही जावा आणि सांगा तुमच्या द्वारकाधीशांना वैष्णव भक्त एक 15 दिवसातून एक एकादशी करतात, पण आमच्या घरात दररोज निर्जल एकादशी. आमच्या घरात नित्य प्रतिदिन आहे, म्हणजे दररोज आमच्या घरी एकादशी चालू. आणि तसंच तुकाराम महाराज देखील म्हणत आहेत, तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. जागरण पण केले आणि उपवास पण केले. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येड चित्त धन जे मज मूर्तिके समान. कंठी विरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हीचे आस. आता ज्यावेळी इतकं सगळं संकट आलं, इतकं सगळं धन निघून गेलं, इतकी अशी पत्नी भेटली, इतका दुष्काळ झाला, सगळं
शिवाजी महाराजांनी मोरोपंतांना पाठवलं नजराणा घेऊन, त्याच्यामध्ये दागिने राशन सगळं पाठवलं. आणि तुकाराम महाराजांनी काय म्हटलं, हे आम्हासाठी काय, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन माझं मूर्तिके समान. पत्नीनं घातलेले दागिने आणि कपडे त्यांनी काढून जमिनीवर टाकायला, आणि दागिने जमिनीवर टाकल्याने सांगितलं, हे धन जे आहे ते आम्हाला माती समान, मूर्तिके समान. आम्ही विष्णुदास कधीही अशा खुल्यात पडत नाही. परद्रव्य बरणारी झाली विषाची येत, दुसऱ्याचं धन दुसऱ्याची पत्नी आम्हाला विषाप्रमाणे. आणि ते तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना निवेदन करत आहेत, तुम्ही जर क्षात्र धर्माचं पालन करा, सगळं सोडून भक्ती करणं हे तुमच्यासाठी योग्य नाही. आणि जर करायचंच असेल तर काय करा, कंठी मिळवा तुळशी. आता छत्रपती शिवाजी महाराजांना आदेश दिलेला, कोणी साधारण तुम्हाला प्रचार नाही केला पाहिजे, डायरेक्ट छत्रपतींना कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. गळ्यात कंठीमाळ धारण करा, म्हणजे काय करा, 4 नियमांचं पालन करा. वारकरी संप्रदायामध्ये देखील कांदा लसूण चहा कॉफी नाही, कधीच नाही. आजकाल थोडी फॅशन वाढली आणि ते ऍड केलं, पण वैदिक काळामध्ये जो ओरिजिनल संप्रदाय आहे, भगवंतांना विठ्ठलाला कधीही कांदा लसणाचा भोग नैवेद्य लागत नाही. आजही विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचं भोजन करतात बिना कांदा लसूण. दररोज भगवंतांना पुरणपोळी, साखर भात, साखरेचा भात आणि पुरणपोळी, कोशिंबीर, वरण भात इत्यादी आज येतोच नैवेद्य. तर ते म्हणतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. जर बनायचंच असेल म्हणवा, म्हणजे काय करा, लोक तुम्हाला म्हणतील तर काय म्हणा, तुम्ही हरीचे दास भक्त बना. तुका म्हणे म्हणजे हीच माझी एक तुमच्यासाठी इच्छा आहे. तुकाराम महाराज लिहितात, कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नाडिले. तुका म्हणे कैसे ब्रह्म अवघा ब्रह्म विषयांचा, कांदे देखील ब्रह्मच आहे असे सांगून काही गुरु लोकांना फसवतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी सर्व हा विषयांचा ब्रह्म आहे, तिथे खरं परब्रह्म कुठून येणार. काही गुरु कांदा करतात, कपडे भगवंतांचा अवतार आहे किंवा भगवंतांचाच ब्रह्मरूप आहे, भगवंतांनीच तयार केलेला आहे, आपण खाऊ शकतो. कुठे सगळे फसवणारे गुरु आहेत. पुराणिक म्हणविती जाणून कांदे ते भक्षती, अगस्तीचे मूत्र मूळ लावणी म्हणती कृष्णावळ. बदत दाढीच्या पाडी दाडा, लागे तुका यांच्या हुंदडा. आम्ही पुराणिक आहोत असे म्हणत पुराणातील निषिद्ध वचनांचा अर्थ माहीत नसूनही ते कांदे खातात. कांदे किसून त्याला मीठ लावतात आणि कोशिंबीर म्हणून खातात. कृष्णावळ म्हणजे कोशिंबीर. तुकाराम महाराज म्हणतात, कठोर शब्दांचा तडाखा देऊन त्यांचे मी दात पाडले. असे जे तथाकथित गुरु जे म्हणतात की चालतंय, कृष्णावळ आहे म्हणजे कोशिंबीर, आपण म्हणतो कोशिंबीर, त्याचं ओरिजिनल नाव आहे कृष्णावळ. तर अशांचे मी दात पाडले. देवांच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवधिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे तेथे. इच्छा झाली तेथे वळला समर्थ, अवधेची आर्त पुरवितो. सारे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळे घ्यावे असे. आता ते म्हणतायत की कोणते अधिकारी आहेत प्रसाद ग्रहण करण्यासाठी. देवाच्या प्रसादे करारे भोजन, ह्या अशा गोष्टींपासून दूर राहा. दररोज भगवंतांचा प्रसाद ग्रहण करा. व्हाल कोण अधिकारी ते, जे खरोखर भगवंतांचा महाप्रसाद घेतात तेच खरे अधिकारी. म्हणजे भगवंतांनी भगवंतांनी प्रयत्न शिष्टार्जुन संतो
मुच्यते सर्व किल्बिषे भुंजते ते परम पापा ये पश्चातात्म कारणा. जो यज्ञाला किंवा भगवंताला भोग न लावता खातो तो काय करतो? फक्त पापच खातो. असं ते सांगतात. आणि म्हणून कुणाचंही ऐकून सर्व नियम सोडून स्वतःच्या इच्छेला किंवा स्वतःची जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे असं खाणं पूर्णपणे वर्ज्य करा. तुकाराम महाराज जे दीक्षेविषयी आपण जे ऐकलं त्या दीक्षेविषयी सुद्धा त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. सत्य सद्गुरुराये कृपा मज केली बरी नाही घडली काही सेवा. सापडलेले वाटे आता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. काही काळे उपजला अंतराय मनोनीय काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण माळिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी बाहुनी गुरुवार केला अंगीकार तुकाराम. बघा या ठिकाणी स्पष्ट होत आहे की जे तुकाराम महाराजांना दीक्षा देणारे साक्षात कृष्ण. माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माझे विठ्ठल इतके दयाळू आहे की ते स्वतः भगवंत माझ्यासाठी काय बनून आले? गुरु बनून आले. राघव चैतन्य. राघव म्हणजे कोण? राम. तेच राम चैतन्य बनून आलेले आहेत. आणि केशव चैतन्य तेच कृष्ण चैतन्य बनून आलेले आहेत. सांगितली खूण माळिकेची जपमाळ. कोण म्हणाले जपमाळ? चैतन्य महाप्रभू. बाबाजी आपले सांगितले नाव. आता त्यांनी संन्यास घेतलेला आहे त्यामुळे ते बाबाजी झालेले आहे. आणि कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी. माघ महिन्याच्या शुद्ध दशमीला गुरुवार पाहून त्यांनी मला दीक्षा दिली. केला अंगीकार तुका म्हणे. आणि तुकाराम महाराज म्हणत आहेत की मी इतका सौभाग्यशाली आहे मला भगवंतांनी स्वतः स्वीकार केला. अशी तुकाराम म्हणजे क्या दिला. आणि इतके जवळजवळ 4 लाख त्यांनी अभंग दिले. 4 लाख. त्या 4 लाख अभंगापैकी आज फक्त आपल्याला जवळजवळ 16,000 अवेलेबल आहे. 16,000च्या आसपास आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आजचा जो विशेष दिवस जो आहे तो त्यांची पुण्यतिथी किंवा आजचा दिवस ज्या दिवशी त्यांना खरोखर भगवंतांच्या अशा बऱ्याच वेळा तुकाराम महाराज असो, क्षमा करा, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा रामेश्वर शास्त्री असो ज्यांनी त्यांना दंडित करून सगळ्या गाथा पाण्यात बुडवण्यासाठी सांगितले. 13 दिवस त्यांनी इंद्रायणीच्या काठावरती बसून उपोषण केलं, काही न खाता काही न पिता. आणि 14व्या दिवशी मात्र साक्षात इंद्रायणी प्रकट झाली. आणि इंद्रायणीने त्यांचे सर्व लहायाप्रमाणे लहाया जशा पाण्यावरती तरंगतात तसे तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यावरती तरंगू लागले. आणि साक्षात इंद्रायणी देवीनं त्यांना ते ग्रंथ परत आणले. ती शिला आजही त्या ठिकाणी ज्या शिलेवरती ते 13 दिवस बसले. आणि त्या शिलेचं मंदिर सुद्धा नवीन बनवलं. विठ्ठल मंदिराच्या बाजूला शिला मंदिर म्हणून आहे. आणि त्या शिला मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री जे आलेले. आजही आपण देवयात्रेत गेलं तर ती शिला एक नदीच्या काठावर पण आहे आणि एक शिला मंदिरामध्ये सुद्धा आणलेली आहे, ज्यावरती 13 दिवस त्यांनी बसून उपोषण केलं, तपस्या केली. तर आजच्या दिवशी जो फाल्गुन शुद्ध प्रतिपदा जी आजची तिथी आहे, ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले. नित्य नियमानुसार ते कीर्तनासाठी निघालेले होते. पत्नीला वाटलं वैकुंठात चाललं म्हणजे कुठल्या तर गावाला चाललं, विठ्ठल मंदिरात कीर्तन करू नये. वैकुंठात चालले कुठं कीर्तनासाठी चाललेले आहेत. आणि त्या दिवशी देखील तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, सर जसं संपूर्ण जीवन तुम्हाला साथ
दिली, आता विठ्ठलाला भेटण्याची स्वार्थामध्ये तू साथ दिली, आता परमार्थ प्राप्तीसाठी जेव्हा भगवंतांकडे चाललेलो आहे, तू चल माझ्यासोबत. पण ती निष्पाप पत्नी त्यांची, तिला वाटलं की पुढं कीर्तनासाठी चाललं ते थोड्या वेळासाठी आली तर कीर्तन करायचे. म्हटलं जाऊन लवकर या, वैकुंठात जाणार असाल तर लवकरच जावा. आज मी पोळ्याचा निवेद केलेला, पोळ्या बनवलेल्या आहेत घरी आणि लवकर जेवायसाठी या, तुम्ही आल्याशिवाय मुलं जेवणार नाही. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हटलं कितीही अनाडी किंवा अज्ञानी, आणि तुकाराम महाराजांनी हात जोडून भगवंताला प्रार्थना केली, भगवंता तू सताईचं रक्षण कर. आणि ती पोळ्यांचा नैवेद्य बनवण्यामध्ये लागले. तुकाराम महाराज कीर्तन करत घरापासून 1 किलोमीटर अंतरावर 700-800 मीटर नांदुरकीचं वृक्ष, तर कीर्तन करत 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 तिथं आले. आणि ज्यावेळी त्यांना कळालं की साक्षात भगवंत नंद सुनंद त्या गरुड विमानातून त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले, त्यावेळी ते प्रार्थना करू लागले. जाओ देवाची आगावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायासी, तुका म्हणे आम्ही वाडे, या देवाची लढी वाडे. तर ते प्रार्थना करत आहेत. आता आपण देवाची या गावाला वैकुंठाला जाऊ. वैकुंठनाथ तेथे आपल्याला विश्रांती देतील. विठ्ठलाला आपले सुख दुःख सांगू, म्हणजे आपले आध्यात्मिक भूक नष्ट होईल. विठ्ठल हा सुखाचा सागर आहे. सुखासाठी त्यांच्यावर आपण निर्भर राहू. विठ्ठलाच्या चरणांचा आश्रय घेऊन तेथेच राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाची लाडकी बाळे आहोत, लहान बाळ विठ्ठलाचं. तुकाराम महाराज म्हणतात, आल्यानंतर जायची आवश्यकता नाही, तिथंच राहू. तर होळी पौर्णिमेनंतर मार्च वद्य प्रतिपदेच्या रात्री वैकुंठपती तुकाराम महाराजांना म्हणाले, साक्षात नारायण विठ्ठल, आज रात्री आनंदाने नाम संकीर्तन कर आणि मग मी तुला माझे दिव्य धाम वैकुंठ महावयास घेऊन जाईल. पांडुरंग म्हणाले, तुझे भगवत भक्ती परायण गहन चरित्र ऐकून लोकांचा उद्धार होईल. या जगामध्ये अनेक थोर विभूती महापुरुष आहेत, पण माझ्या बरोबर वैकुंठाला येण्याच्या योग्यतेचा कोणी दिसत नाही. तू तुझे शरीर व प्राण मला अर्पण करून काम क्रोध यांच्या बंधनात ठेवलेस आणि चंचल मनाला आवरले आहेस. आध्यात्मिक सच्चिदानंद शरीर प्राप्त होऊन सुद्धा भक्त भगवंत हे प्रेमाचे नाते नित्य राखले आणि नाम संकीर्तनाद्वारे तुझे प्रेम प्रकट झाले. नाम संकीर्तन साधन वै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. फक्त नाम संकीर्तनाच्या द्वारे त्यांनी भगवंतांना बोलवलेलं आहे. आणि ते प्रार्थना करू लागले. त्यांना भगवंतांजवळ जाण्याची इच्छा तीव्र होऊ लागली. तुम्ही सनकाती संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. भापुरी करुणा विनवी वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. हे सनकादी संत, तुम्ही कृपावंत आहात, माझ्यावर एक उपकार करा. तुम्ही माझा नमस्कार वैकुंठपतींना सांगा. जे चतुष्कुमार जे आहेत, सनत कुमार जे आहेत, त्यांना प्रार्थना करा, लवकर सांगा विठ्ठलाला. आणि काय करा, माझी विनवणी करा, हात जोडून प्रार्थना करा आणि त्या वैकुंठाच्या राजाला सांगा मला लवकर घेऊन जा. डायरेक्ट वैकुंठात जाण्याची इच्छा. जसं भगवंतांनी सांगितलं, त्यांनी त्यांची उत्कंठा तीव्र चालू झाली. आणि त्यांनी आपल्या पत्नीला पण सांगितलं, म्हणजे पत्नी
तू जसा संपूर्ण मला साथ दिली तशी चलाच, पण ती अज्ञाना कारणामुळे ती जाऊ शकली नाही. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं तिला, बघ मी वैकुंठात चाललेलो आहे, मी घरी परत येणार नाही. तरी सुद्धा तिला कळालं नाही. घरीची दारीची भजा पांडुरंगा, आवडालसी सांगा दंडवत, मधाशी गोडी मासी आली कुडी, गेली या ती घडी पुन्हा नाही. गंगेचा हा ओघ सागरासी गेला, मागे नाही आला कदा काळी. ऐसी या गोष्टीची बर सुखी सोय, गेला तो कान येतो परतोनी. घरच्या लोकांना व इतर लोकांनाही सांगा, पांडुरंगाचे नित्य भजन करा. वडीलधाऱ्या मंडळींना माझा दंडवत प्रणाम. बघा सगळ्यांना ते सांगू लागले की तुम्ही काय करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. जे त्यांचे वरिष्ठ होते वडीलधारी त्यांना दंडवत प्रणाम केला. ज्याप्रमाणे मधामध्ये गेलेली माशी परत बाहेर येत नाही, तिथेच राहते मधासोबत मधमाशी. आणि त्याचप्रमाणे सागराला गंगेचा ओघ मिळाल्यावर गंगा परत फिरत नाही. गंगा एकदा वाहत येते गंगोत्रीमधून, पण गंगा सागरमध्ये एकदा समुद्राला भेटली परत जात नाही. त्याचप्रमाणे ही गोष्ट लक्षात ठेवा, वैकुंठाला गेलेला तुकाराम परतून येणार नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमो मम. एकदा त्या वैकुंठ धामात गेल्यानंतर मी परत येणार नाही. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठोबा आम्हासी पावला, पुढी सहित झाला दुःख तुका. आम्ही आता जातो, माझ्यावर सर्वांची कृपा असावी अशी विनंती करतो. श्री हरी मला वैकुंठाला बोलवत आहे. बराच वेळ झाला पांडुरंग माझ्यासाठी उभा आहे, मला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. गरुडावर बैसोनी माझा ये यो विठ्ठले माझे माऊली. साक्षात विठ्ठल त्याला घेऊन जाण्यासाठी आलेले, त्याने ते बघू लागलेले आहेत आकाशामध्ये की विठ्ठल त्यांच्यासाठी येऊन बराच वेळ झालेला आहे. आम्हाला अंतकाळी विठोबा प्रसन्न झाले आहेत इतके सांगून तुकाराम सदेह गुप्त झालेले आहे. पहिलं आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडकारे नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुट कुंडलाच्या दीप्ती तेज लोभला गभस्ती, वेद श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजरी. चतुर्भुज वैजयंती गळा माळ रोळती, पितांबर झळके कैसा उजळल त्या दाही दिशा. तुका झालासे संतुष्ट घरा, आले वैकुंठ पीठ. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले हरी पलीकडून येत आहेत, म्हणजे वैकुंठातून ते आपल्या समोर येऊ लागलेले आहेत. त्यांचा गरुड वाहनाचा फडककार ऐकू येऊ लागलेला आहे. ते पंख हलू लागलेले आहेत. तू घेऊ नकोस, तू घेऊ नकोस असा तो गरुड म्हणत आहे. नाभी नाभी म्हणे त्वरे गरुड येतो फडककार. जोर जोरात पंख हलवत गरुड येऊ लागले म्हटलंय तू घेऊ नको. श्री हरींच्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडलाच्या तेजाने आकाशातील सूर्य निस्तेज झालेले आहेत की चमक आहे. मकरे कुंडले तळपते. त्यानंतर मेघ सारखा श्री हरींचा श्याम वर्ण असून त्यांची मूर्ती सुंदर सुशोभित आहे. चतुर्भुज असून गळ्याभोवती वैजयंती माळा त्यांनी धारण केलेली आहे आणि पितांबराच्या झळाळीने दाही दिशा उजळून निघालेल्या आहेत. त्यांचं जे पितांबर वस्त्र आहे धोती त्याच्याने दाही दिशा कोणत्या असतात?
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नेय नैऋत्य वायू ईशान्य ऊर्ध्व आणि खाली. वर आणि खाली म्हणजे 10 दिशा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या घरी वैकुंठाचे पती आलेले आहेत, त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालेलो आहे. तुकाराम समवेत जे लोक आलेले होते त्यांचे डोळे गरुड वाहनाहून येणाऱ्या झलाने दिपून गेले. म्हणजे काही दिसत नव्हतं. अगदी सूर्य चमकू लागल्यानंतर आपण डोळे कसे बंद होतात तसे दिपून गेले. त्यांचे डोळे झाकले. तेवढ्यात तुकाराम महाराजांजवळ गरुड वाहन आले आणि अलगद बसून ते वैकुंठाला जाऊ लागले. थोड्याच वेळात सर्वांनी डोळे उघडले व त्यांनी सर्वत्र पाहिले. तुकाराम कुठंच दिसू लागत नाही. त्यांचा शोक अनावर झाला. मुलांनी अवलीला जाऊन काय घडले ते सांगितले. ती आक्रोश करत छाती पडवीत घटनास्थळी आली. हळूहळू सर्वांनी सदेह तुकाराम वैकुंठाला गेल्याची वार्ता कळाली. गावागावातून लोक देहूला आले. सर्वत्र शोक सागर पसरला. गंगाजी मावळने त्यांच्या जवळील तुकाराम महाराजांच्या निर्वाणीच्या आधी लिहिलेले अभंग वाचले. आताही छाती पडत थांबा थांबा थांबा, पण आता वेळ निघून गेलेली. म्हणून सांगितलं जातं, जोपर्यंत लोक किंवा व्यक्ती जिवंत आहे त्याच्यावर प्रेम करणं आवश्यक आहे. एकदा मेल्यानंतर फक्त त्या आठवणी जातात. आजकाल लोक म्हणतात मिस यू पप्पा, मिस यू मामा. जोपर्यंत आई होती कधी व्यवस्थित बोलले नाही, जोपर्यंत वडील होते कधी सेवा व्यवस्थित केली नाही, आणि त्यानंतर स्टेटसने फोटो नव्हता. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काहीही फरक पडत नाही. तुकाराममध्ये एका ठिकाणी लिहितात की एकदा चोर चोरी करून गेला, कितीही जागा राहिलं तरी फायदा नाही. आणि एकदा दिवा विजला, किती त्याच्यामध्ये तेल घालून फायदा नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपली आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपण जागा राहणं आवश्यक आहे. जो अभंग जो प्रसिद्ध त्यांचा अभंग आहे की गीता भागवती करवी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपुलिया गीता जो असे जाणता धन्य माता पिता तयाची आहे. पुढील कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही. एकदा दिवाबीजला काय घालता ते त्यामुळे ते म्हणतात आत्ताच जागे व्हा, झोपेतून नाही, या भौतिक जगाच्या कष्टातून आणि भगवंतांच्या चरणी आपण नतमस्तक व्हा. आणि आता जो तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला अभंग जो होता, गंगाजी मावळ त्यांचे जे जवळचे भक्त होते त्यांनी तो पुन्हा तो अभंग वाचून सांगितला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथुनिया जन्म तुटी. आता असो द्या दया तुमच्या लागत तसे पाया, येतरी धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. आम्ही आमच्या गावी जात आहोत, आमचा राम राम घ्यावा. तुमची आणि आमची इकडे भेट झाली. आता या भेटीचा अंत या जन्मातच होत आहे. आता आम्ही तुमच्या चरणांचा स्पर्श करून विनंती करीत आहे, माझ्यावर दया असावी. निजधामाला यायचे असेल तर मुखाने नित्य विठ्ठल विठ्ठल म्हणा, आता मुखाने रामकृष्ण म्हणा, आणि तुकाराम वैकुंठाला जातो आहे. सगळ्यांना जाते वेळी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सर्वांना प्रचार करून भगवंतांच्या नावाचा जय जय घोष करण्यासाठी, संकीर्तन आंदोलन मध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले. आणि आजच्या दिवशी नांदुरकीच्या वृक्षाखाली ते गरुड त्यांच्यासाठी जे आलेलं होतं त्या गरुडावरती बसून स्वतः भगवंतांच्या धामी सदेह तुकाराम महाराज पुन्हा वैकुंठाच्या द्वारी गेलेले आहेत. आणि त्याने आपल्यासाठी संदेश दिलेला आहे, जर तुम्हालाही आमच्या घरी वैकुंठाला यायचं असेल तर रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. तर अशा पद्धतीने आजचा विशेष दिवस तुकाराम दिन
तर आपणही आपापल्या घरी तुकारामांचे अभंग किंवा त्यांची आठवण भगवंतांना भोग त्यांना महाप्रसाद आपण आज अर्पण करू शकतो. यथाशक्ती जे आपण भगवंतांची सेवा आणि तुकारामांचे अभंग किंवा त्यांची कीर्तन ऐकू शकतो. इस्कॉन मध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी जी मोठी जबाबदारी उचलली, जसं प्रभुपाद म्हणाले, तुम्ही आमचे लोकनाथ महाराज आमचे तुकाराम महाराज आहेत आणि त्या नावासहित त्यांनी संपूर्ण जगाला विठ्ठल पोहोचवलं. लोकांचं एक म्हणताना म्हणायचं दक्षिण भारतात एवढे मंदिर होते, तसंच एक विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं चैतन्य महाप्रभू. पण गुरु महाराजांनी संपूर्ण जगभर विठ्ठलाला पोहोचवलं आणि ते नाव त्यांनी सार्थक केलं. तुम्ही आमचे तुकाराम आहात. आणि फक्त विठ्ठलाची भक्ती, विठ्ठलाची भक्ती फक्त पंढरपुरात नाही तर अमेरिका, युरोप, लंडन, जिथं प्रत्येक ठिकाणी त्याने विठ्ठलाची भक्ती पोहोचवली. मॉरिशस मध्ये प्रत्येकाच्या दरवाजात तुळशी वृंदावन आणि हनुमानजींचं मंदिर असतं. मॉरिशस मध्ये प्रत्येकाच्या दरवाजात एक हनुमानजींचं मंदिर आणि एक तुळशी. त्या ठिकाणी सुद्धा गुरु महाराजांनी दिंड्या प्रारंभ केल्या. विठ्ठलाचं मंदिर कुठं? मॉरिशस. अमेरिकेत लॉस एंजेलिस मध्ये विठ्ठल भगवंतांचं मंदिर. विठ्ठलाचे भक्त सगळीकडे. लगुना बीच लॉस एंजेलिस मध्ये स्थान, लगुना बीच ज्या ठिकाणी रामचंद्र विद्या आहे, तिथं सगळ्यात जुने जे महाराजांचे शिष्य आहेत, आपले वरिष्ठ गुरुभाव मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव आहे तुकाराम. भारतात नाही तुकाराम दास, अमेरिकेचे अध्यक्ष, अमेरिकन बॉडी तुकाराम दास आहे. तर आज हा विशेष दिवस आणि आपल्या सर्वांसाठी आणि गौरी भक्तांसाठी तर अगदी महत्वाचं. जसं आपण बाकीच्या आचार्यांचा आविर्भाव तिरोभाव करतो, तसाच आपल्यासाठी तरी हा अगदी विशेष तिरोभाव उत्सव आहे. आनंदाचा क्षण आहे, तुकाराम महाराज वैकुंठात गेले. दुःखाचा क्षण हा आहे की आपल्याला त्याचं संग सानिध्य प्राप्त झालं. हरे कृष्णा 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 हरे हरे